नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना 36 साईजचा कटोरी ब्लाऊजची ना पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची सविस्तर माहिती आणि कटोरी कशी वाढवायची हे सुद्धा माहिती सांगणार आहे. तर त्यासाठी ना व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर बघा, डबल फोल्डेड मी न्यूजपेपर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही पेपर घेऊ शकता. आणि पहिल्यांदा ना उंची टाकून घ्यायची. तुमच्या ब्लाऊजच्या मापामध्ये जेवढी उंची आहे तेवढी. या मापामध्ये 13.5ची उंची होती. यामध्ये 1.5 इंच मी प्लस केलेलं आहे आणि 15वरती मार्किंग करून घेतलं. या पद्धतीने पुढच्या साईडला सुद्धा 15वरतीच मार्किंग करून घेतलं. यानंतर 5.5चे शोल्डर टाकायचे आणि 6चा मोंडा घेतलेला आहे बघा. परत पुढे ना छातीचा चौथा भाग आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने मार्क करून घेतलं. खाली उंचीच्या साईडला खालच्या कडीला कमरेची मार्किंग करून घ्यायचं. तर 7.5ची कंबर होती, 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन या साईडने सुद्धा रेष आखून घेतली. आणि बघा, आता जे मार्किंग केलेलं आहे का मोंड्याचं आणि इकडे छातीचा भागाचं जे मार्किंग केलेलं आहे, तर सर्व बाजूंनी रेषा आखून घ्यायच्या. फिटिंगच्या बाजूची सुद्धा मी रेष आखून घेत आहे या पद्धतीने. आणि बघा, यानंतर आपण मागच्या आणि पुढच्या मोंड्याचा मार्किंग करणार आहोत, कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही मी सोबतच काढणार आहे. आधी फ्रंटचं ड्राफ्टिंग करणार आहे आणि त्यानंतर बॅकचं. त्यासाठी फक्त मी मागच्या आणि पुढच्या मोंड्याचा ना आकार सोबतच देऊन घेते. पुढच्या मोंड्यासाठी 1.25 इंच घेतलं आणि पाठीमागच्या मोंड्यासाठी 1.25 इंचावरतं घेऊन या या पद्धतीने स्केलच्या सहाय्याने मी मोंड्याला आकार देऊन घेते बघा. व्यवस्थित असा आकार देऊन घेतल्याच्या नंतर गळारुंदी टाकायची. 2.25 इंचाची मी गळारुंदी घेतलेली आहे. आता पुढच्याच कटोरीच्या ब्लाऊजचं ना पुढच्या पार्टचंच मी ड्राफ्टिंग करणार आहे. त्यामुळे पुढचा गळा जेवढा आहे तर तेवढा घेतला मी. 7चा गळा होता, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं. खालच्या साईडने 2.5 इंच घेतलं आणि वरच्या साईडने 2.25 इंच घेतलं. या पद्धतीने गळ्याचा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि बघा, स्केलच्या सहाय्याने याला व्यवस्थित असा गोलाकारमध्ये आकार देऊन घेतला मी गळ्याला व्यवस्थित असा. यानंतर ना योकपट्टीचं मार्किंग करायचं. तर दोन्ही साईडने मी योकपट्टीचं मार्किंग अडीच इंचावरती करून घेते या पद्धतीने. आणि परत ही स्केलच्या सहाय्याने रेष आखून घ्यायची 2.5 इंचावरती या पद्धतीने. आणि परत ना पुढे जे आहे योकपट्टीचा गोल आकार देण्यासाठी 3 इंच पुढे मार्क केलं. वरच्या बाजूला परत 1 इंच वरती मार्किंग करून घेतलं आणि स्केलच्या सहाय्यानेच बघा, याला सुद्धा योकपट्टीचा असं गोलमध्ये आकारामध्ये ना थोडंसं नॉर्मल क्रॉसमध्ये योकपट्टीचा आकार देऊन घेतला. यानंतर योकपट्टीवरती कटोरीचं मार्किंग हे 5.5 इंचावरती मी करणार आहे. साईजनुसार ठरलं जातं. तर 36 साईजमध्ये मी 5.5 इंचावरती मार्क करते. गळ्याच्या साईडने 1 इंच वरती आले आणि मोंड्या बघा, पुढचा जो मोंडा आहे आणि त्याचा जो गोल आकार दिलेला आहे तिथून खाली 2, 2.25 आणि 2.5 या पद्धतीने मी रेषा आखून घेतली. आणि बघा, यातील परफेक्ट ना आकार कटोरीला कुठल्या रेषेवरनं जातो तर ते व्यवस्थित लक्षात घेऊन त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आणि बघा, मी तिथपर्यंत आकार दिला. तिथून खालच्या साईडने ना गोलमध्ये स्केलच्या सहाय्याने आकार दिला, जेणेकरून कटोरीला हा मस्त आकार येतो. यानंतर आपला साईड पार्ट आणि योकपट्टी तयार झाली बघा. 36 साईजचं हा ड्राफ्टिंग आहे हे. यानंतर ना पेपर कटिंग करते. तर पेपर कटिंग करत असताना ना मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट एकत्रच होते बघा, येईल हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे मी मागचा जो मोंडा आहे तर त्याच मोंड्यापासून या पद्धतीने आधी फक्त एक्स्ट्राचा जो साईडचा कपडा आहे म्हणजे पेपर आहे का तो तो फक्त मी कट करणार आहे. आणि यानंतर अशा पद्धतीने कट केला की मग हा न्यूजपेपर डबल फोल्डेड करून घ्यायचा आणि या पद्धतीने दोन्ही साईडचे 2 भाग करून घ्यायचे बघा. कारण बॅकसुद्धा यामध्येच होता, त्यामुळे सर्वात आधी मी बॅक सध्या बाजूला ठेवला आणि आधी योकपट्टी आणि क्रॉसची जी पट्टी आहे तर ते काढून घेऊ. खालच्या साईडची योकपट्टी क्रॉसमध्ये कटिंग करून घेतली. यानंतर गळा जो आहे का तर तो कट करून घ्यायचा. आणि बघा, आपल्याला योकपट्टी आणि जी साईड पार्टची पट्टी आहे तर ती दोन्ही भेटलेल्या आहेत. परंतु कटोरी अजूनही आपल्याला दुसऱ्या न्यूजपेपरवरती वाढवायची असते. तर ती कशी वाढवायची ना तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतोयच. इथे सुद्धा जे एक्स्ट्रा पाठीमागच्या मोंड्याचं मार्किंग होतं ते कट करून टाकलं. आणि हो, अजून व्हिडिओला तुम्ही लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. यानंतर परत मी बॅकचा पार्ट घेतला आणि यामध्ये बघा, उंची 13.5ची होती आणि बॅकच्या पार्टमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर त्यामुळे अर्धा इंच खालच्या साईडने आपल्याला कट करून टाकायचं. तर तिथे मी स्केलच्या सहाय्याने रेष आखून घेतली. परत इथे गळारुंदीचं मार्किंग केलं 2.25 इंच
बॅगचा गळा हा 10 इंचाचा होता आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन 10.5 वरती मार्किंग करून घेतलं. खालच्या साईडने 2.25 इंचावरती मार्किंग केलं आणि हा जो गळ्याचा बॉक्स आहे तर या पद्धतीने मी ड्रॉ करून घेतला बघू शकता. आणि याला गोलाकार हा स्केलच्या सहाय्याने मी गोलाकार या गळ्याला देऊन घेते. या पद्धतीने गोलमध्ये आकार देऊन घ्यायचा आणि बॅगचा पार्ट अशा पद्धतीने हे 2 जे पार्ट आहेत ते कट करून टाकायचे. जे खालच्या साईडला उंचीमध्ये अर्धा इंच आहे तर ते कट करून टाकायचं आणि गळा एक कट करायचा बघा. अशा पद्धतीने मी व्यवस्थित गळा पण कट करून घेतला. आता गळा जो आहे तर तो साईडला ठेवून घ्यायचा आणि आता आपल्याला बघा कटोरी वाढवायची आहे तर ती कशा पद्धतीने वाढवायची ते सांगते. त्यासाठी आधी एक दुसरा मी न्यूजपेपर घेतला, त्यावरती कटोरी ठेवून सर्व बाजूनी व्यवस्थित जशी आहे का तर तशाच पद्धतीने तू आखून घ्यायची. जसं आहे ते मार्किंग व्यवस्थित जशी कटोरी आहे आधीची ती व्यवस्थित त्यावरती ठेवायची आणि सर्व बाजूंनी मी आखून घेते कटोरी. या पद्धतीने आखून घेतली. आता आपल्याला हे कटोरीचं मापाची काहीच गरज नाही आहे. आता यावरती कटोरी कशा पद्धतीने वाढवायची बघा. तर दोन्ही साईडने मी 1.25 इंच घेणार आहे. या साईडने सुद्धा आणि दुसऱ्या साईडने दोन्ही साईडने 1.25 इंच घेतलं. खालच्या बाजूने कटोरीला स्केलच्या सहाय्याने अशी सरळमध्ये रेष आखून घेतली. यानंतर हे जे अंतर आहे का तर ते मोजून घ्यायचं या पद्धतीने आणि याचा निम्मा घ्यायचा. म्हणजे हे बघा 8.5चं मार्किंग होतं, मी 4.25 घेतलं आणि तिथून खाली 1.5 इंच खालच्या साईडला घेऊन दोन्ही साईडने या पद्धतीने क्रॉसमध्ये रेष आखून घ्यायच्या बघा. आणि वरच्या गळ्याचा जो आकार आहे गोलमध्ये दिलेला त्या साईडला सुद्धा या पद्धतीने क्रॉसमध्ये जे आहे हुकलूकची साईड येते ती त्या साईडने सुद्धा क्रॉसमध्ये स्केलच्या साह्याने रेष आखून घेतलं. टेपच्या 2-2 रेषा एवढं पुढं अंतर घेतलं. यानंतर जो गोल आकार देण्यासाठी ह्या पार्टचे 4 ते 5 भाग करायचे. म्हणजे वरच्या आधी गळ्याच्या बाजूने 1/2 इंच, परत अर्धा इंच, परत 1/4 इंच, परत 1 इंच आणि 1.25 इंच या पद्धतीने अशा पद्धतीने मार्किंग केलं की कटोरीचा आकार जो आहे का तर तो परफेक्टमध्ये येतो बघा. या पद्धतीने व्यवस्थित कटोरीला आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने आपली कटोरी तयार झाली. आता जशी आपण ड्राफ्टिंग केलेली आहे का तर त्याच पद्धतीने ही कटोरी कटिंग करायची. तर बघा तुम्हाला आपण 5.5चं मार्किंग केलेलं होतं तर आपली कटोरी ही 5.5च तयार झाली पाहिजे. तर ती कशी होते तर तुम्हाला दाखवते बघा. कटोरी परफेक्टमध्ये आपली 5.5च तयार होणार आहे. तर ते कशा पद्धतीने या पद्धतीने आधी ही डबल फोल्डेड करून घ्यायचं आणि आपण 1.25 इंच वाढवलं होतं म्हणजे 1.25 इंचाचा आपण टक्स देणार आहोत. तर या पद्धतीने मी 1.25 वरती या पद्धतीने मार्किंग करून घेतले. उंचीमध्ये 2.5 इंच घेतलं आणि बघा हे फोल्ड करून आपण पेपर पॅटर्न जो आहे का तर मी तो ठेवते आणि नंतर तुम्हाला व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर मोजून दाखवते कटोरी. बघा या पद्धतीने मी व्यवस्थित ठेवून घेते. कटोरी ठेवून घेतली तर बघा आता इथे 6 इंचाची कटोरी झालेली आहे. म्हणजे दोन्ही साईडने आपलं 1.5 इंच अर्धा म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन जाणार. त्यामुळे दोन्ही साईडचं 1.5 इंच शिलाई मार्जिन गेलं की मग आपली कटोरी बघा बरोबर ही 5.5ची तयार होते. या पद्धतीने पेपर कटिंग करायचं. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब